चला मागच्या दिशेने आपण जाऊ. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी. ओके, आमचे महाराज ग्रीन सिग्नल करतात. गेम ऑन. आता काही बोलण्याची गरज नाही आहे. लगेचच या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज ललित. पहिला बॉल यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश लॉंग गॉफ. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती गौरव मातेचा चौकार. सक्षम फुटाणेत ज्यांची यावेळेस SSCC मध्ये बिनविरोध निवड झालेली आहे. ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सनी राणे येतात आणि एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. पहिला बॉलवरती चौकाराला ललित भोईर अर्थातच रबाडा या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. आईचा लाडका अमित हा गोलंदाजी करतो. राऊंड विकेटने ऑन साइडला वर स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक धमाका पाहायला मिळालाय. चौकारानंतर हा षटकार आलाय बासमान सुमित जाधवच्या बॅटमधून. बिग हिट. त्यानंतर त्याने सिंगल एकवटली. जसं मात्र सुमित स्ट्राइक एंडला गेला त्याच्या बाटमधून षटकार पाहायला मिळाला. एकंदरीत धावा 11. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज ललित. आणखीन एक समोर खेळलेत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जणू काय आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळाला. बॉल सीमा पार. पळतील धावा 4. खरबई संघ सुद्धा सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. काल सुद्धा टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झाला होता. तब्बल द्वितीय क्रमांकाचा मानकरी तो राहिला. रोख रक्कम रुपये 25,000 आणि स्वर्गीय जगदीश स्मृती चषक हे पारितोषिक त्याने उचललं. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब सुद्धा निखिल शेंडेला देण्यात आला. स्पोर्ट्स सायकल त्याचे कौतुक व्हायला हरकत नाही या स्पर्धेच्या वतीनं. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. उपस्थित आहे डीप मध्ये सनी राणे. सिंगल झाली आहे. कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा अगदी आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. तुमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये आज तुम्हाला राहुल चव्हाण यांचा आवाज ऐकायला मिळेल. या मॅच नंतर ते सुद्धा जॉईन होणार आहेत. थोडंसं थकवा आहेत कारण काल ते स्वतः आयोजकांच्या भूमिकेत होते. आणि यानंतर अगदी आपण पाहतो सेकंड राऊंडच्या जसं मॅचेस चालू होतील तसं मात्र त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हो, यावेळेस समोर खेळलेत. बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलोअर टू मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे आणि त्यामध्ये अगदी आपण पाहतो खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेली स्पर्धा आहे. पहिला फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यानंतर सेकंड राऊंड मध्ये लक्षात असू द्या. यानंतर जे मॅच होणार आहे आयोजकांनी ज्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत या चालू सामन्यातील जो विजेता संघ असणार आहे तो मात्र मिझिया बी समोर खेळेल. हा पहिला सामना असणार आहे सेकंड राऊंडचा. आणि मानकिवली वर्सेस आदर्श बांगणी हा सेकंड मॅच असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावरती असताना जेव्हा 17 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये सनी राणे बॉलिंग ट्रॅक वरती. सनी राणे येतात. स्वतः संघनायक आहेत. खेळाचं पहिलं सत्र. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. पहिला बॉल इनसाइड आउट. फटका मात्र मिस टायमिंग आहे. झेल त्या ठिकाणी स्वीकारलाय. फलंदाज झाला बाद.
जसा मात्र झेल ललित भोईरने स्वीकारला तसा मात्र टाळ्यांचा कडकडाट अक्षय भोईर यांच्या वतीनं पाहायला मिळाला. फलंदाज बाद. पाहतोय गौरव सांगतात की माझा लोकेशन हा होता आणि जणू काही त्या ठिकाणी मी माप लावला होता. गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलेला आहे आणि ते फलंदाज झाला बाद. पहिला धक्का आहे. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 17 वरती हा पहिला खतरा लागलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं चालू आहे. पहिला बॉलवरती कॅप्टन वर्सेस कॅप्टन. अगदी आपण पाहतो एक जबरदस्त सामना होता परंतु कॅप्टनने कॅप्टनला बाद केलंय. बॅटची लिडिंग एज स्वतः आपण पाहतो या ठिकाणी अस्थिरक्षक पोहोचलेत आणि सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केलाय. नयन बोराडे होते त्यांच्यावरतून मात्र आपण पाहतोय हातामधून चेंडू थोडस बाउन्स झाला आणि त्यानंतर लगेचच रिले कॅच टिपण्यात आलाय. गोलंदाज सनी राणेला मिळते आणखीन एक सफलता. दोन विकेट्स या ठिकाणी संपादित करण्यात आलेले आहेत. चांगली गोलंदाजी आणखीन एक आपण पाहतोय ऑन अ हॅट्रिक बॉल. सेल ड्रॉप करण्यात आलाय. नयन बोराडे यांना तुम्ही पाहतायत. अगदी आपण पाहतो दोन झेल त्यांच्या वतीनं या ठिकाणी मिस करण्यात आला. अगदी आपण पाहतो एका झेलला फॉलो केलं ते सनी राणेने परंतु त्यानंतर आता तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं मुश्किल होतं आणि हा झेल या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू आहे मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. त्यानंतर थोडंसं शांत क्रिकेट आता मैदानामध्ये पाहायला मिळालं. ते गावदेवी करवई संघाचा गोलंदाज सनी राणे काय कमालीची गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आहे या षटकामध्ये. स्लोबर पद्धतीचा बॉल हा सुद्धा मात्र राहिलाय सनी राणेच्या नावावरती. ब्लँक स्ट्रोक होता आणि आता डॉट बॉल. फलंदाज सुमेध जाधवला मैदानामध्ये तुम्ही पाहतायत. एक चौकार एक षटकार एक दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून जरूर आली. 12 वरती तो नाबाद खेळतोय. आखो टप्पाचा बॉल फटका फसला हा सुद्धा क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते झेल ड्रॉप झालेलं आहे. इतर म्हणजे क्षेत्ररक्षकांनी चालवलंय तरी काय. केलेली मेहनत अगदी मी तर म्हणेन गोलंदाजाची या ठिकाणी थोडीशी व्यर्थ ठरते. जी मात्र मेहनत तुम्हाला सार्थकी लावायची ती मात्र व्यर्थ ठरते. संघाची धाबत संख्या फलकावरती 1 ने पुढे सरकते. 19 रन्स 19 धावा. नो बॉल चा कॉल पंचाने दिलेला आहे. मैदानावरती न्यू बॅटर दाखल झालाय. यश भगत स्ट्राईक एंडला आणि आता शेवटचा चेंडू ऑफ फेस करण्यासाठी आपण पाहतोय. एक चेंडू अतिरिक्त या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा टाकावा लागेल गोलंदाज सनी राणेला. हो खोलवा टप्प्याचा बॉल होता. संपर्क व्यवस्थित नाही आणि आता इथे मिळेल एक सिंगल धाव लेग बाईच्या रूपानं. आणि आता आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे. 2 षटकांमध्ये धावा धाव फलकावरती एकंदरीत 20 धावा आहेत. 10ची सरासरी पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा गावदेवी खरवई संघासाठी आणि या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त केवळ 3 धावा. चांगलं षटक राहिलंय. इकॉनॉमिकल गोलंदाजी अर्थातच संघ नायकाला साजेशी अशी गोलंदाजी सनी राणेने केलेली आहे.
किमान 2 विकेट त्यांनी प्रस्थापित केल्या असं वाटलं होतं की एकंदरीत 3 ते 4 विकेट घेण्याची क्षमता त्याच्याकडे होती, परंतु ज्या 2 झेल ड्रॉप करण्यात आले ना तिथे ते दुर्दैव म्हणावं लागेल. गोलंदाज वेदांत परटोले वेदू येतात षटक क्रमांक 3 मध्ये. कदाचित आपण पाहिलं तर काही खेळाडू सुद्धा सरावापासून दूर असतात आणि डायरेक्टली मॅचला इन होत असत. त्या खेळाडूंकडून तुम्हाला वारंवार चुका सुद्धा पाहायला मिळतील. बॉल चालला लॉंग ऑफला, वाईडिस्ट लॉंग ऑफला आणि इथे मिळते एक सिंगल धाव. थोडंसं एकदा धावा धाव फलकामध्ये आपण थोडंसं करेक्शन करू. 21 धावा धाव फलकामध्ये होत्या 2 षटकांमध्ये आणि आता 22 धावा होत आहेत. बघा श्रवण धुमाळे जे बदलापूर समालोचक समितीचे सदस्य सुद्धा एक बारीक त्यांचं लक्ष आहे, जणू काय अंगावरती आहे स्कोररचं ते या ठिकाणी धावून आले की थोडंसं करेक्शन आहे हे सांगण्यासाठी. हो यावेळी स्कोर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेचून मारलेला स्टोक आपण पाहतोय सुमितच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. रबन यांचा सुद्धा आवाज तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. एक चांगले समालोचक आहेत सध्या. अगदी आपण पाहतो भिवंडी असेल, ठाणे असेल, पालघर असेल, या विभागात मुरबाड असेल, या विभागात सातत्याने त्यांचा दौरा असतो. नवी मुंबई असेल, या श्रवण आपलं स्वागत आहे. 4 षटकांना साठी तुमचा आवाज देखील या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळेल. हो या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाजाला मात्र क्लीन बोल्ड केलंय. यष्ट्या वाकवल्यात, यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना आणखीन एक धक्का टीम गावदेवी खरवई संघाला. फलंदाज बाद. पाहतो एकंदरीत 26 धाबा 26. आणखीन एक धक्का लागला या ठिकाणी. गौरव थोडासा स्वस्तामध्ये बाद झाला. सुमेधने चांगली कामगिरी केली. तुषार स्वस्तामध्ये बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये यश आणि त्याला साथ देण्यासाठी या समीर भगत मैदानामध्ये दाखल होत आहेत. 26 श्रवण धुमाळे यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचं. तीन बॉलचा खेळ या ठिकाणी बॅलन्स. वेदांते परटोलीसाठी अगदी आपण पाहतोय चांगली संधी होती. अर्थातच आपण पाहतो त्याने मात्र एक विकेट बाद केलाय. लगेचच एक चांगला चेंडू त्याच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे आणि आता हा सुद्धा डॉट राहिलाय. समीर भगत अगदी आपण पाहतोय त्याला मात्र अक्षरशः बीट केले. चांगली गोलंदाजी करतात. एक चौकार आल्यानंतर केलेला कमबॅक वेदांत परटोले यांचा. ऑन साइडला उडवलाय. शतरक्षक आपण पाहतोय जज करतायत. चेंडू जास्त वेळ हवे ते आणि ते जजमेंट चांगले. अविनाश राणेने मात्र टिपलाय असेल. फलंदाज होईल फेल. समीर भगतला परतावा लागेल. आणखीन एक धक्का टीम खरवई संघाला. फलंदाज बाद. मध्ये ओमकार शेंडे येतात. अगदी आपण पाहतो ओमकार शेंडे जेव्हा जेव्हा खरवई संघ अडचणीत असतो ना तेव्हा तेव्हा हा खेळाडू संघाच्या मदतीला धावलेला आहे आणि जिथे धावांची गरज असेल ना तिथे मात्र धावा सुद्धा त्याने मारलेल्या आहेत. अगदी आपण पाहतो मला एक मॅच आठवते
स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या क्रीडानगरीमध्ये आपण जर पाहिलं तर ती मॅच अत्यंत दर्जेदार होती, थ्रिलिंग मॅच. जे हनुमान ढवळेपाडा वर्सेस गावदेवी खरवई आणि 2 बॉल 9 धावांची गरज असताना त्या धावा या खेळाडूने बनवल्या होत्या. ढवळेपाडा सारख्या मोठ्या संघाला शिकस्त देण्याचं काम त्यांनी केलं होतं. तोच हा खेळाडू ओमकार शेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक मिळाली आहे लॉंग गॉफला आणि 1च्या मदतीने षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावती आहे 27. यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मयूर सुरेश मेहर यांना विनंती केली आपण मंचावरती यायचे, कारण आज त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे अथर्व 11 जय हनुमान एरन जाड संघ. 27 धावा धावफलकावती गावदेवी खरवई संघाच्या खात्यात. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता अंतिम षटकामध्ये आपण जाऊ. तिथे गोलंदाज सज्ज आहे शेवटच्या षटकासाठी. दर्शन गोलंदाज दर्शन लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला वळवलाय. ड्राईव्ह करत असताना एक सिंगल मिळाली ओमकार शेंडेला आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर ओमकारच्या साथीनं फलंदाज यश आहेत. यशचा आपण विचार केला तर अद्यापर्यंत तो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय, ज्याने मात्र अवघे 4 चेंडू त्यांना फेस केलेले आहेत. थोडंसं शांत क्रिकेट आहे. हो शफल चालेत, संपर्क नाही आहे, फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ओमकार शेंडेला, काही गरज नव्हती मी तर म्हणेन, आणि ते यशने केली मिस्टेक. फलंदाज बाद. लागलेला हा 5वा धक्का होता आणि विजय पगारे आम्हाला सांगतात की जय हनुमान एरन जाड अथर्व 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. कुठेतरी त्या निर्णयावरती ते मात्र अद्यापर्यंत खरे उतरलेत. चांगला डिसिजन आहे, परंतु चेंडू हवेमध्ये पाहायला मिळालाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते 2 धावा सुद्धा मिळतात. जतीन आलेत मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावरती आहेत. आज बादल सवारे संघामध्ये नाही आहे, दिनेश बाग नाही आहे. 2 खेळाडूंची कुठेतरी कमी सुद्धा जाणवते टीम गावदेवी खरवई संघाला, कारण गौरव मात्रे स्वास्थ्यामध्ये बाद झाल्यानंतर थोडी पडझड पाहायला मिळाली. सुमेध जाधवचा अपवाद जर वगळला तर मात्र एकही खेळाडूने मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही आहे या मॅचकरिता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते धावा मिळतील जतीनला. या 4. लेगला आणखीन एक बॉल सीमारेषेच्या जवळ या ठिकाणी अडवला जाईल आणि आता धाबा ज्या ठिकाणी येत आहेत टीम खरवई संघासाठी 2 तर आले. तिसरीचा प्रयत्न होता
आणि 2 वरती समाधान व्यक्त केलेलं आहे. कारण आता या धाबा सुद्धा अगदी आपण पाहतो सेकंड इनिंगसाठी भरपूर उपयुक्त ठरतील. एक चौकार आला स्विच माध्यमातून आणि त्यानंतर आलेल्या या 2 धावा. फटका तसा चांगला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा लाजबाब होतं. शेवटचा बॉल या इनिंगचा गोलंदाज आपण पाहतो दर्शन. सफल झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बाडे स्ट्रोक. आता मात्र चेंडू थांबणार नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते जी करवई संघाला धावसंख्या 4 षटकामध्ये हवी होती ती धावसंख्या बनली आहे. 10.00च्या सरासरीने 40 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 41चं आव्हान असणारे टीम अथर्व 11 जय हनुमान एरंजाड संघासमोर. के 40 धावांची गरज आहे. श्रवण धुमाळे यांना विनंती राहील आपण या मंचावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट व्हा. कारण एक 4 षटकांसाठी आपण त्यांचा या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. एक चांगले समालोचक आहेत. सध्या आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात आणि गोरेगाव नाईट टुर्नामेंट मध्ये सुद्धा कुणाल पेनकर सर तुम्ही सरांचा आवाज ऐकला असेल. आणि जशी या ठिकाणी द्वितीय सत्राला सुरुवात होईल या ऐकूया गॅस खरवई गावचा एक अप्रतिम आवाज श्रवणजी धुमाळे यांना. धन्यवाद. यस या दरम्यान मयूरदादा मेहर यांचा याच दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर म्हणून त्यांच्या देखील आवाजाची ओळख आहे. विद्येचा आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती आणि गणपती बाप्पाला मानवंदन करून आगरी कुलस्वामीने एकविरेच्या शुभ आशीर्वादांना आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे खरवई बदलापूर पुन्हा एकदा सुरुवात करतोय. एक अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जॉनमन क्रिकेट क्लब एरंजाड आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब खरवई. या 2 टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खरवई टीमने धावा बनवल्या तब्बल 40 आणि या 41 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते जॉनमन क्रिकेट क्लब एरंजाड या टीमच्या अगेन्स्ट. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता स्ट्राईक एला सनी राणे आणि त्याच्या साथीनं मयूर मेहर.
गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार जमदारे. व्हेरी फास्ट बॉल, पहिला बॉल बॅटची लिडिंग एज आणि पहिला बॉल वरती एज अँड गॉन. फलंदाजाला परतावा लागेल. शॉर्ट थर्ड मा रिझन मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. सक्षम फुटाण्याची टिपलाय सक्षमने जाईल आणि संपलाय सनी राणेचा खेळ. पहिला फलंदाज बाद. बासमन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता चंदू सध्याच्या घडीला तिसऱ्या क्रमांकावरती एंटर झाला. चंद्रकांतला आपण पाहत आहे स्ट्राईक इनला. संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना पुढचा बॉल तुषार जमदारेला आपण पाहता फुल ओव्हरलेसचा बॉल. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोळीच्या वेगाने धावा मिळतील 4. स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना चंद्रकांतला आपण पाहता. संघाचा विश्वास चंद्रकांतच्या खांद्यावरती दाखवलाय. ओ या वेळेला देखील फुल ओव्हर लेनचा होता. इनफिल्डच्या वरून उडवलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा येणारा हा दुसरा धमाकेदार चौकार. बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले. बॅट्समन चंद्रकांतच्या बॅटमधून. हो यावेळेला देखील तिसरा येईल का पाहावं लागेल. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली. फील्डर डीप मधून गौरव मात्रे चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडूला उचलला कॅरी केला थ्रो फिकी केली आहे. तोपर्यंत बघता बघता या बॉलवरती धावा एक वेळेला जातील तब्बल 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 या अंकावरती. 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जर्मन क्रिकेट क्लब एरनझाड. स्टील 2 टू गो. 5वा बॉल. ओ या वेळेला आडवा बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. वाडिश लॉंगॉन रिझर्व मध्ये गौरव म्हात्रेला आपण पाहता. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. एक वाडिश लॉंगॉफ सुमेध जाधव. वाडिश लॉंगॉन गौरव म्हात्रे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग गली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहता. सिंगल आली. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. षटक क्रमांक पहिलाचा हा शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग एज होती. बॉल मागे चालला होता. शॉर्ट थर्ड मा रिझन मध्ये पुन्हा एकदा सक्षम फुटाने त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहता एका गड्याच्या नुकसानात लागल्या गेल्यात. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन एरनझाड या संघाची टोटल 11 या अंकावरती. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम German Ehrensad.
षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती निखिल शेंडे. अगदी कालच्या दिवसामध्ये कालच्या रजनीमध्ये एक अग्रनामांकी क्रीडा स्पर्धा पार पडली स्वर्गीय जगदीश स्मृती चषक. त्यामध्ये देखील या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाजा किताब देखील देऊन पुरस्कृत करण्यात आला होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट याच खेळाडूंना पटकावला होता आणि तोच गोलंदाज निखिल शेंडे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिला बॉल. पहिला बॉल फुल टॉस होता. अक्रॉस द बॅटनं फक्त आणि फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पोहोचलाय जतीन भगत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये ॲक्युरेट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन देखील तितकंच चांगलं. पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे एकवटल्या गेल्यात बॅट्समन चंद्रकांतच्या बॅटमधून. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. टीमची टोटल देखील 13 आणि इंडिव्हिज्युअल देखील 13 या अंकावरती खेळत असताना चंद्रकांतला आपण पाहत आहे. पुढचा बॉल निखिल शेंडे राईट अमोव द विकेट. यावेळेला बॅटची लिडिंग एज. हे जॉन गॉन अगदी बॅटची कडा घेतली. त्यानंतर सरळ जाऊन विसावला विकेट किपर समीर भगतच्या हातामध्ये. धक्का क्रमांक लागलाय तब्बल दुसरा. 13 या अंकावरती चंद्रकांत तंबूच्या आश्रयाला. दोन गडी अद्याप गमावले जयनमान क्रिकेट क्लब एरंजाड या संघाला. 13 अंकावरती लागणारा दुसरा धक्का. न्यू बॅटर तब्बल 4थ्या क्रमांकावरती ललित भोईर आला स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल निखिल शेंडे निघाला. ललित तयार. या वेळेला हाफ ट्रॅकर होता. फुल करायचा प्रयत्न. चेंडू भरपूर काळामध्ये तरंगतोय. 2 फिल्डर चेंडूच्या पाठमोरा एकाच ऍक्शन मध्ये एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी करतील. थ्रो फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा एकवटाचा अवधी होता आणि सहजरित्या या देखील बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. चांगलं कॉलिंग. अगदी एक पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बनवावी लागेल. बॅट्समन मयूर मेहर आणि ललित भोईरला 41चं लक्ष आहे. 15 लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. या वेळेला चांगला बॉल होता. इनफिल्डच्या वरून उडवला. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट रिझन मध्ये फिल्डर बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डरच्या डोक्यावरून एक टप्पा गेल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. ललित भोईर आणि डीप पॉइंट रिझन मध्ये 4 धावा आल्यात. या वेळेला देखील अक्रॉस द बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेग रिझन मध्ये जतीन भगत चेंडूपर्यंत पोहोचला. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलं. थ्रो फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त धाव एकवटली जाईल. या दरम्यान सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 अंकावरती. अर्धा पल्ला अद्याप गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 50% धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयनमान क्रिकेट क्लब एरंजाड या टीमच्या टोटलमध्ये 50% धावा अजूनही बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहे 13. धावा करायचे विजयासाठी तब्बल 21. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. निखिल शेंडे. या वेळेला शफल झाले. जागा बनवली. बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली. बॉल जाईल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीला घासत पुसत धावा मिळतील 4. आला दमदार दर्जेदार चौकार.
2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहता तब्बल 24 लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिला हाताळला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळलं गोलंदाज तुषार जमदरेनं आणि त्यांना धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 11. तदनंतर षटक क्रमांक दुसरा हाताळला निखिल शेंडेनं त्यांना धावा खर्च केल्या तब्बल 13. आता 17 धावा बनवायच्यात येणाऱ्या 12 बॉलमध्ये. पहिला बॉल संधी निर्माण केली आहे. संधीचं सोनं करेल का पाहावं लागेल. गौरव मात्रे स्वतः चेंडूच्या खाली आणि एक चांगला सेल कॅरी करत असताना धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा. 24 अंकावरती ललित भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. चोवीस या अंकावरती धक्का क्रमांक 3रा लागलाय जय हनुमान क्रिकेट क्लब इरंजाडा संघाला. 17 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 11 बॉल्स. 11 बॉलमध्ये विजयासाठी धावा करच्या 17. गौरव मात्रे स्वतः संघाचा सरसेनापती आहे, स्वतः संघाचा संघनायक आहे आणि या संघाला लीड करत असताना गौरव मात्रेला आपण सातत्यानं पाहत असतो. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि बॅटर स्ट्राइक एनला अविनाश. दुसरा बॉल यावेळेला प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट आणि नशिबाची साथ मिळत असताना बॅटिंग करतीये जर्मन एरंजाड्या संघाला. हा आलाय नशिबाचा चौकार. लक फॅक्टर ऑन झालाय एरंजा टीमचं. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत. यावेळी देखील चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवायचा होता. गुडले स्पॉट वरती हा चेंडूचा नंतर व्हेरिएशन दाखवत असताना सरळ जाऊन विसावलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. खर्च केल्या पुढे सरसावून हा स्ट्रोक खेळला. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. थ्रो फेकी करतील तोपर्यंत धावा एकवटल्या जातील. त्यात तब्बल 2 धावा सहज एकवटल्या गेल्या. प्रयत्न केले असते तर नक्कीच या प्रयत्नाचं रिझल्ट आपल्याला चांगलं पाहायला मिळालं असतं. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 41 लक्ष 11 अजूनही करायचे येणाऱ्या 8 मध्ये. स्टील 2 टू गो. ओ 5वा बॉल प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान तेज तर्रारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे घडतंय काय समीर बघा थोडीशी चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपात इथे सिंगल टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. आधीच आपला बँकेमध्ये बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्राचा व्याज आपण खर्च करत असताना बाईच्या स्वरूपात सिंगल इथे ऍड केली झाली आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला. क्या बात है. चाबुक स्ट्रोक. वेगाचं प्रत्युत्तर वेगानं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलची वार्तालाप करत असताना टाटा बाय बाय. धावा मिळते 6 षटका. जाऊन पोहोचले 37 या अंकावरती. 6 बॉल विजयासाठी धावा करते 4. या 4 धावा खऱ्या अर्थानं चेस केल्या जातील की या 4 धावा डिफेंड केल्या जातील याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मिझिया बी हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला विनर टीम. तर चला मिझिया बी बदलापूर आपण सज्ज राहायचा. 6 बॉल 4 ची गरज आहे.
आणि आता संपूर्ण संघाने जबाबदारी दाखवली आहे समीर भगतच्या खांद्यावरती. ही जबाबदारी सोपवली समीरच्या खांद्यावरती. कशा प्रकारे ही जबाबदारी पार पडेल. पहिला बॉल या वेळेला लटकट कलाय. चांगला स्ट्रोक, कलात्मक भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सांगत असताना अविनाशच्या बॅटमधून सिंगल. त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. त्यामुळे सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना जॉनमान क्रिकेट क्लब एरंजाडा संघ पहिल्या बॉलवरती सिंगल एकवटली गेली आहे. 3 करायच्यात 5 मध्ये. पुढचा बॉल समीर भगत. ओ या वेळेला दुष्काळ 13वा महिना. फक्त आणि फक्त 3 धावा बनवायच्या होत्या. त्यामध्ये देखील एक्स्ट्रा धावी ते खर्च करत असताना समीर भगत वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केला लॉंग द कार्पेटच्या साह्यानं. फिल्डर चेंडूला कॅरी करेल. ॲक्युरेट थ्रोफिक आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन देखील तितकं चांगलं गौरव मात्रेचा. एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये येणाऱ्या 4 बॉल मध्ये. चला मिजिया बी आपला कॅप्टन आपण लगेचच पाठवायचा. ओ या वेळेला ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. इथे बघता बघता सामना जिंकलाय. क्षेत्ररक्षण करत असताना हा सामना गमवावा लागलाय आई गावदेवी क्रिकेट क्लब खरवई या संघाला. आणि या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करत असताना जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाडा संघ विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम. जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड अँड हार्ड लक बॉयज